नमस्कार, मी ननन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आंब्याच्या दिवसातील खास आमरस पुरणपोळी थाळी. यामध्ये आपण बनवणार आहोत आमरस, साखरेची पुरणपोळी, खानदेश स्पेशल कटाची आमटी, त्यासोबत असणार आहे भात, भजी, कुरडई, पापड. याआधी मी चॅनलवर खानदेशात प्रसिद्ध असलेली खापरावरची पुरणपोळीचे व्हिडिओही टाकले आहे. मात्र आज आपण तव्यावरची साखरेची पुरणपोळी बनवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिले इथे मी हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये शिजायला घातली आहे. कुकरच्या आपण 2 शिट्ट्या घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपण डाळीमध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि 5 ते 6 मिनटं ही डाळ पुन्हा शिजवून घ्यायची आहे. गॅस बंद करून आपण पुरण गाळायच्या गाळणीमध्ये ही डाळ काढून घेतली आहे. डाळीचं संपूर्ण पाणी आपल्याला असं निथळून काढायचं आहे. हे डाळीचं पाणी आपल्याला कटाची आमटी करायला वापरायचं आहे. ही आपण पुरणाची गाळणी घेतली आहे, त्यामध्ये आपल्याला पुरण गाळून घ्यायचं आहे. गाळलेल्या पुरणामध्ये 1 चमचा भरून आपण साजूक तूप घातलं आहे. आता आपल्याला तुपावर हे पुरण परतवून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटं आपण तुपावर पुरण परतवून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला साखर घालायची आहे. तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गूळ घेऊ शकतात. साखरेचं प्रमाणही आपल्याला पुरण कितपत गोड हवं आहे त्यानुसार घालायचं आहे. इथे मी संपूर्ण साखर घेतली आहे. तुम्हाला जर साखर आणि गूळ दोन्हीही घ्यायचे असतील तर दोन्हींचं प्रमाण अर्ध तुम्ही घेऊ शकता. आपल्या आवडीनुसार पुरणामध्ये साखर किंवा गूळ घातला जातो. आता आपल्याला हे पुरण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला पुरणातील साखर विरघळल्यावर हे पुरण थोडं आपल्याला सैलसर दिसेल. तूप घातल्यामुळे पुरणाला अगदी मस्त अशी चव येते. काही वेळानंतर पुरणातील साखर विरघळेल आणि पुरण आपल्याला थोडं सैल झालेलं दिसेल. मात्र सतत पुरणाला कालवत राहायचं आहे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे पुरण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. काही वेळानंतर इथे तुम्ही पाहू शकतात पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे. इकडे 4 ते 5 वेलदोडे थोडी साखर घालून मी कुटून घेतली आहे, ते आपल्याला घालायचं आहे. त्यामुळे पुरणपोळीला मस्त स्वाद येतो. एक वेळ आपल्याला हे पुरण व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. संपूर्ण वेलची पूड पुरणामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गार झाल्यानंतर पुरण मस्त घट्ट होईल. आता आपण पोळीसाठी पीठ मळून घेणार आहोत. इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठही आपण अगदी कमी घालायचं आहे. आता लागेल तसं पाणी घालून याचं आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेऊ शकता. नेहमीच्या पोळींपेक्षा थोडं सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं तेल घालून आपण आता थोडं हे पीठ मऊ करून घेऊ. इकडे पीठ आपलं मळून झालं आहे. पुरण गार होईपर्यंत आपण हे पीठ मुरू देणार आहोत. ताटलीमध्ये मी 3 चमचे बाजरीचं पीठ आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्याची लहान भाकरी बनवून घ्यायची आहे. इथे मी खानदेश स्पेशल कटाची आमटी बनवते आहे. त्यासाठी आपल्याला ही गहू आणि बाजरीच्या पिठाची मिक्स भाकरी बनवून घ्यायची आहे. या भाकरीला खानदेशात रोडगी म्हणतात. या भाकरीमुळे आमटी छान मिळून येते. आमटीला दाटसरपणा येतो. ही भाकरी आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. त्यामुळे आमटीची चव चुलीवर आमटी बनवतो तशी लागते. तसं तर खानदेशात ही भाकरी
चुलीच्या हारावर भाजून घेतली जाते, मात्र इथे मी गॅसवरच तिला भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने घट्ट पीठ मळून हातावर ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे आणि जरा जाडसरच ठेवायची आहे. कांद्याची साल काढून मी अशी मधोमध चिरा देऊन घेतले आहेत, जेणेकरून कांदा आतपर्यंत व्यवस्थित भाजला जाईल. 2 कांदे इथे मी घेतले आहेत. सुकं खोबरं घेतलं आहे. तयार केलेली गहू बाजरीच्या पिठाची भाकरी आपल्याला अशी गॅसवर भाजून घ्यायची आहे. त्यामुळे आमटीला मस्त स्मोकी असा फ्लेवर येणार आहे. आता आपण कांदा आणि खोबरंही भाजून घेणार आहोत. खोबरं अगदी लवकर इथे भाजलं गेलं आहे. कांदाही असा आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे. तव्यामध्ये थोडं तेल घालून आपण तयार केलेली भाकरी हाताने चुरून पुन्हा आता तेलावर आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तुम्हाला वाटत असेल ही प्रोसेस खूप जास्त वेळखाऊ आहे, पण तुम्ही एक वेळा अशा पद्धतीने कटाची आमटी बनवून बघा. कांद्याची ही वरची भाजलेली साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आतमध्ये कांदा थोडा कच्चा असेल तर तोही पुन्हा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर खरंच खानदेशात आमटी कशी बनवली जाते आणि त्याची चव कशी लागते हे पाहायचं असेल तर अशा पद्धतीने ही भाकरी एक वेळ आमटीमध्ये टाकून बघा. मग बघा आमटीची चव दुपटीने नक्कीच वाढेल. कांद्याची वरची भाजलेली साल काढून आतला भागही आपण पुन्हा एकदा भाजून घेणार आहोत, म्हणजे कांदा कच्चा लागायला नको. यामध्येच मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं घातलं आहे. पुन्हा एकदा मंद गॅसवर आपण कांदा भाजून घेतला आहे. इथे मी खोबरं आणि तयार केलेली भाकरी पुन्हा घातली आहे. थोडं तेलावर आपण हे व्यवस्थित एकत्र भाजून घेणार आहोत. कांदा भाकरीसोबत व्यवस्थित भाजला गेला नसता, त्यामुळे आपण ते दोन्हीही वेगवेगळे भाजलेले आहेत. त्यानंतर मिक्सरला आपण हे वाटून घेतलं आहे. आता आमटी बनवायला घेऊयात. 4 चमचे तेल घातलं आहे आमटीसाठी. त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. तयार केलेलं वाटण घालायचं आहे. यामध्ये आपण भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि तयार केलेली भाकरीही घेतली आहे, ज्याला खानदेशात रोडगी म्हणतात. तसं ही आमटी मोठ्या प्रमाणात जर बनवायची असेल तर तयार केलेली रोडगी म्हणजेच ती भाकरी आणि खोबरं, कांदा हे वेगवेगळे मिक्सरला फिरवून घेतले जातात. मात्र आपली घरी बनवायला आमटी कमी प्रमाणात असते, त्यामुळे मी मिक्सरला एकत्रच हे वाटून घेतली आहे. नाहीतर हे दोन्हीही वाटण वेगवेगळे केले जातात. आता यामध्ये आपण अर्धा चमचा धना जिरा पावडर घातली आहे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरचा गरम मसाला आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हलकंसं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तसं सर्वच वस्तू आपण भाजून घेतल्या आहेत, मात्र पुन्हा एकदा तेलावर आपण हे परतवून घेतले आहेत. तिखट, गरम मसालाही अगदी हलकासा परतवून घ्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये थोडं पाणी घालून हे सर्व मिश्रण शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे हे वाटण चांगलं फुलून येईल, वाटणाला तेल सुटेल. आता वाटणाला मस्त तेल सुटलं आहे. सर्व वाटण अगदी व्यवस्थित मिळून आलं आहे, शिजलं आहे. आता यामध्ये डाळीचं आपल्याला पाणी घालायचं आहे. जेवढी आमटी हवी आहे तेवढं वरून आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. आता आपल्याला कमीत कमी मंद गॅसवर 8 ते 10 मिनिटं ही आमटी मस्त उकळू द्यायची आहे. जेवढी ही आमटी आपण उकळणार आहोत तेवढी आमटीला चव छान येणार आहे. साधारण 8 ते 10 मिनिटं मंद गॅसवर मी ही आमटी उकळून घेतली आहे. आता गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आपण एक वेळा आमटी पाहूयात.
कट तर अगदी मस्त आला आहे, रंग खूप सुरेख आला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकतात आमटी मस्त घट्ट अशी झालेली आहे. आपण घातलेल्या भाकरीमुळे आमटी छान मिळून आली आहे. इकडे आपण कुकरमध्ये भात घालणार आहोत. पाणी, थोडं तेल, चवीनुसार मीठ घालून पाणी उकळल्यावर आपल्याला यामध्ये धुतलेला तांदूळ घालून भात शिजवून घ्यायचा आहे. तसं तर भात सर्वच जण शिजवतात, मात्र इथे मी संपूर्ण थाळी दाखवते आहे, त्यामुळे आपण इथे कुकरला भात लावलेला आहे. कुकरच्या आपण 3 शिट्ट्या काढून भात शिजवून घेणार आहोत. इकडे मी 2 प्रकारचे आंबे घेतले आहेत, त्यामध्ये हापूस आंबा आणि केसर आंबा घेतला आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला आंब्याचा रस करून घ्यायचा आहे. आता आपलं पुरणपोळीचं पीठही मस्त मुरलं आहे. आता हाताने चोळून याला आपल्याला पुन्हा एकदा मऊ करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली पुरणपोळी लाटताना फुटणार नाही. तसं हे पीठ मुरल्यामुळे अजून थोडं सैल होतं आणि पोळीही छान मऊ येते. पुरणही गार झालं आहे. आपल्याला तयार पिठाचे छोटे गोळे घेऊन अशी वाटी करायची आहे आणि त्यामध्ये आपलं पुरण भरून घ्यायचं आहे. असं पुरण आतमध्ये भरून आपल्याला मोदकाप्रमाणे हे बंद करायचं आहे. बाजूला आपण तवा गरम करायला ठेवला आहे. पोळी लाटायच्या आधी मंद गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे. इथे मी गव्हाचं सुखं पीठ लावून ही पुरणपोळी लाटून घेते आहे, कारण आपण बघतो बऱ्याच ठिकाणी तेलावर पुरणपोळी लाटून घेता, मात्र आमच्याकडे तव्यावरची पुरणपोळी असं सुखं पीठ लावून लाटतात आणि खापरावरची पुरणपोळी ही पिठावरच लाटली जाते. हलक्या हाताने आपल्याला आता पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूने आपण पोळी पलटवून लाटून घेणार आहोत, जेणेकरून दोन्हीही बाजूंनी पुरण अगदी व्यवस्थित काठोकाठ पसरलं जाईल. पुरणपोळी लाटली गेली आहे. तवाही गरम झाला आहे. आता मस्त तुपाची धार सोडून आपल्याला पुरणपोळी दोन्ही बाजूनी अलटवून पलटवून भाजून घ्यायची आहे. कुणाला तुपावर भाजलेली पुरणपोळी आवडत नसेल तर तुम्ही तेलावरही ही पुरणपोळी भाजू शकता. दुसऱ्या बाजूने आपण पोळी पलटवून घेतली आहे. पुन्हा तूप घालायचं आहे. मस्त खरपूस अशी आपल्याला पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. तुपावर भाजल्यामुळे घरभर अगदी मंद असा सुवास दरवळतो आहे. इथे तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे. दोन्हीही बाजूनी अगदी एकसारखी आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. सर्व काठ छान दाबून खरपूस आपण भाजून घेतले आहेत. आता पोळी काढून घेऊ. इकडे मी बेसन पीठ घेतलं आहे. भजीची तयारी करते आहे. चिमूटभर हिंग, अगदी चिमूटभर हळद, एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, आवडीनुसार हिरवी मिरची, थोडा ओवा घातला आहे, कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून नेहमीच्या भजीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचं आहे. अगदी साधी गोल भजी म्हणतो ती भजी आपण इथे बनवतो आहोत, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी भजी आवडत असेल ती तुम्ही बनवू शकता. सुरुवातीला आपण हे पीठ असं भिजवून घेतलं आहे, कारण कांदा घातल्यामुळे काही वेळानंतर अजून हे पीठ थोडं सैल होणार आहे. कढईमध्ये तेल घालून तेल गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कुरडई तळून घ्यायची आहे. मस्त अशी कुरडई फुलून आली आहे, पांढरी शुभ्र दिसते आहे. गव्हाची कुरडई आपण तळून घेत आहोत.
चॅनलवर मी गव्हाच्या कुरडईचा व्हिडिओही अपलोड केला आहे. त्यालाही तुम्हा सर्वांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. भजी तळायच्या आधी आपल्याला कुरडई तळून घ्यायच्या आहेत आणि आपल्या आवडीनुसार आपण इथे पापडही तळून घेऊ शकतो. आता भजीच्या पिठामध्ये आपल्याला सोडा न घालता गरम तेल घालायचं आहे. 1 चमचाभर तेल घालून आपण पीठ मिक्स करून घेतलं आहे. मध्यम गरम तेलात आता आपण भजी सोडून घेणार आहोत आणि गॅसही आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. त्यावर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. काही वेळानंतर आपण भजी पलटवून घेतली आहे. आलटवून पलटवून सगळीकडनं एकसारख्या रंगावर आपण ही भजी तळून घेणार आहोत. काही वेळानंतर इथे आपल्या भजीचा रंग बदलला आहे, मस्त तळली गेली आहे. आता झाऱ्यामधनं जास्तीचं तेल आपल्याला निथळून काढायचं आहे. टिश्यू पेपरवर आपण ही भजी काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेणार आहोत. संपूर्ण स्वयंपाक आपला झाला आहे. आपण आता वाढून घेऊ. सगळ्यात पहिले आपण कुरडई वाढलेली आहे. गरमागरम भजी, भात वाढायचा आहे. मस्त तर्रीदार खानदेश स्पेशल कटाची आमटी, आमरस, तुपावर भाजलेली साखरेची पुरणपोळी. इथे मी उडीद पापडही वाढून घेतला आहे. मस्त तुपाची धार सोडायची आहे. इथे आपली आमरस पुरणपोळी थाळी तयार आहे. तुम्हाला आजची ही थाळी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.